उन्हाळा लागला की वाळवणाबरोबर केली जाणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल तिखट, चटणी, काळा मसाला किंवा वर्षभर टिकणारा हा आपली रेग्युलर लाल तिखट मसाला असं सुद्धा म्हणतात. प्रत्येक ठिकाणी ह्याचं नाव वेगवेगळं आहे. तुमच्याकडं काय म्हटलं जातं ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आमच्या घरामध्ये लाल तिखट संपलं होतं, तेच आम्ही इथं करण्यासाठी आलतो. ते सुद्धा दत्त मसाले. मिरच्यांची क्वालिटी भरपूर. संकेश्वरी म्हणू नका, बेडगी म्हणू नका, लवंगी म्हणू नका, प्रत्येक मिरचीचा प्रकार हा वेगळा वेगळा आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या इथं मिरच्या मिळतात. मसालेसुद्धा अगदी छान सुंदर आणि माफक दरामध्ये, मिरच्यासुद्धा माफक मिळतात दरामध्ये. आणि इथं घेण्यासाठी आमच्या नंदूबाई आणि आमच्या दोघांच्या इथं चटणी तयार करायची होती. त्यासाठी इथं मी मिरच्या घ्यायला आलो होतो. तर एकूण 10 किलोच्या इथं चटणी करणाऱ्या मिरच्यांची, त्यामुळं इथं मिरच्या तुम्हाला प्रमाण सांगते. तर संकेश्वरी 1.5 किलो, जे लाल तिखट होण्यासाठी ते एक दुसरी मिरची आहे ती 1.5 किलो घेतली आहे, लवंगी 3 किलो घेतली आहे आणि बेडगी आहे ती 4.5 किलो घेतली आहे. अशा पद्धतीनं थोडंसं अर्धा किलो इकडं तिकडं करून लक्षात नाही माझ्या मिरच्या, अशा पद्धतीनं सगळ्या एवढ्या मिरच्या घेतल्या 10 किलो प्रमाणामध्ये. तुम्हाला चिठ्ठी दाखवली आहे तशा पद्धतीने घेतली आहे, नंतर तुम्ही बघा त्यामध्ये कसं घेतलं आहे ते. तर तुम्हाला सांगते 10 किलोच्या प्रमाणामध्ये इथं सगळं साहित्य घेतलं आहे. तुम्ही करणार असाल तेव्हा चटणी असं करा, म्हणजे अशा पद्धतीनं नवीन करत असाल तर नक्की हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. बाजारातून एवढं सामान घेऊन आलं, घर सगळं भरलं होतं चटणीचा एवढाच मसाला आणल्यामुळे, कारण की 2 नंदा आणि माझं एवढं सामान असल्यामुळं भरपूर असं मिरच्या झालत्या घरामध्ये. तर मिरच्या छान अशा 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, म्हणजे त्याची देठ आहेत ती लगेच निघली जातात. लसूणसुद्धा इथं सोलाय घेतला आहे, 2 दिवस वाळवून तिसऱ्या दिवशी आम्ही चटणी करायला घेतली होती, त्यासाठी इथं लसूणसुद्धा इथं वापरला आहे. लसणाचा वापर बघा, इथं 5 किलो इथं लसूण घेतला आहे, जो मोठं गड्डा असतात ते. आणि मिरच्या 10 किलो मिरच्यासाठी 5 किलो लसूण, कारण की ह्यातला अर्धा किलो घाण निघते आणि 4.5 किलो लसूण आहे तो चटणीसाठी व्यवस्थित होतो. ते लसूण काय करायचं, चांगले असं गड्डं फोडून घ्यायचं, कुड्या त्या मोकळ्या करून घ्यायच्या, तेल आणि पीठ लावून ते उन्हात ठेवलं की लगेचच तो लसूण निघला जातो. खोबरं इथं बाजूला ठेवलं आहे चिरण्यासाठी, कारण की आदल्या दिवशी सगळी तयारी करून संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चटणी तयार करतो. तर ही अशा पद्धतीने आमच्या सासूबाई जो लसूण वाळत घातला असतो 2-3 तास चांगला कडकडीत वाळत घालायचा आणि पिशवीमध्ये ना चांगला आपटून ना असा सोलून घ्यायचा, म्हणजे लगेच सोलला जातो. कुठलीही मशीन वापरायची गरज नाही, अगदी झटपट असा हा लसूण सोलून निघतो बरं का. तर अगदी जुनी पद्धत आहे, त्या अशा एकदम भारी असतात. कुठली मशीन नाही, त्याला चार्जिंग लावायला नको, काय नाही. वायरीची पिशवी घ्यायची 10 रुपयाची, आपटायची, करकरीत एकदम लसूण 10 ते 15 मिनिटात किलो 1.5 किलो लसूण हा निवडून होतो. तर निवडण्यासाठी आमच्या नंदूबाई, जाऊबाई, सासूबाई सगळी प्रत्येकजण ही चटणी करण्यासाठी म्हणजे मदत करायला आलतीत. तर मसाला 5 किलो लसूण निवडून झाला, तयार झाला तो 4.5 किलो. तर मसाले इथं बघू शकतायसा घेतले, ते एक करून जिरे घेतला आहे, जिऱ्याचा वापर इथं 1.5 किलो घेतला आहे. आणि बाकीचे मसाले आहेत ते खडे, ते 5 ग्रॅम घेतला आहे. तर कस्तुरी मेथीसुद्धा घेतली आहे इथं. कसुरी मेथीसुद्धा वापरायची चटणीमध्ये, म्हणजे त्या चटणीला छान असा खमंगपणा येतो. नागेश्वरी, बाकीचे जे मसाले असतात चटणीचे, आपण चटणीच्या दुकानामध्ये गेल्यानंतर देतातच. ह्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत, जिरे आहेत, ते थोडं कमी वापरले आहे आणि तिळाचा वापर जास्त केला आहे, कारण की तिळामुळं ना आमटे ते घटसर होते, त्यामुळं तडकासुद्धा मारत नाही. जिरं जास्त असले की बघू शकतायसा आमटी किंवा चटणी तडका मारते. तर बाकीचे सगळे मसाला इथे भाजणार होतो आदल्या दिवशीच, त्यामुळे सगळे बाहेर काढून इथं दाखवत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकतायसा. दालचिनी, लवंगा, नागेश्वरी, जायफळ, वेलदोडा, नंतर तमालपत्री, कसुरी मेथी, बरेच असे मसाले, दगडफूल, चक्रीफूल, जायपत्री, नाहीतर हे पण घेतलं होतं. भरपूर असे मसाले आहेत, ते आता आठवणार तुम्हाला. चिठ्ठीसुद्धा मी छोटासा व्हिडिओ केला आहे, तो नक्कीच स्क्रीनशॉट मारून तुम्ही मसाले बघितले तरी चालतात. तुम्ही चटणी करणार असाल तर, जे नवीन चटणी करतात त्यांच्यासाठी अगदी उपयुक्त हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा.
तर इथं मी हळकुंड न वापरता इथं वापरलं आहे सोरगड्ड. सोरगड्ड्यामुळे छान अशी चव येते चटणीला. तिळाचा वापर जास्त केला आहे. मोहरीसुद्धा घेतली आहे, बारीक अशी मोहरी वापरायची. तर ही आहे आपलं नागेश्वरी ती म्हणतात ती. भरपूर असे मसाले आहेत, त्यातले नावंसुद्धा मला माहीत नाही. मिऱ्याचा वापर थोडासा कमी केला आहे, कारण की लवंगी मिरची जास्त घेतली आहे, त्यामुळे मिरं थोडं कमी घेतलं आहे. लवंगी तिखट असते आणि मिरं आहे ते जास्त चरका मारतो. त्यामुळं आम्ही इथं 10 ग्रॅम इथं मिरं घेतलं आहे. म्हणजे 50 ही घेतलं नाही, फक्त मिऱ्याचं प्रमाण कमी केलं आहे. बाकीचे मसाले आहेत ते 50 ग्रॅम असं घेतलं आहेत. प्रत्येक गोष्ट आहे ते आम्ही थोडंफार स्किप केले आहेत, म्हणजे बडीशेप वगैरे आहेत ते स्किप केले आहे. तर रामपत्री, जायपत्री भरपूर असे मसाले आहेत, बघू शकता. मी आता तुम्हाला चिठ्ठी दाखवली आहे. आणि काही तुम्हाला वाटलं की बाबा ताई हे कसं, तर तुम्हाला पूर्णपणे मी मसाला वगैरे कसा आहे ते सुद्धा मी दाखवीन. चिठ्ठीचा फोटो काढून तुम्हाला दाखवू शकतो, कोणाला काही शंका असेल तर ह्यातल्या. तर हे आहेत ते शाहीजिरे. सगळे मसाले आहेत ते निवडून वगैरे इथं भाजायचं काम होतं आमच्या नंदुबाईचं. बऱ्यापैकी सगळे मसाले आमच्या नंदुबाईने भाजले आहे. अक्षरशः त्यामधल्या मी त्या दुसऱ्या दिवशी गावाला जाणार होत्या, पण त्यांच्या गडबडीने ही चटणी तयार झाली आणि त्यांच्यामुळेच चटणी ही झाली. कारण की दुसऱ्या दिवशी पाऊस चांगला मोठा पडला आणि मला वाटलंच तरी, कारण की पावसामध्ये मिरच्या वगैरे घावल्या की चांबट होतात आणि मिरची व्हायला दम हे होते, त्रास होतो, बारीक कुटत नाहीत. त्यामुळं उन्हामध्ये कडकडीत चांगल्या मिरच्या वाळल्या होत्या आणि सकाळी आमची चटणी तयार झाली. संध्याकाळचं थोडंसं तर लेट झालं असतं तर चटणी आमची आणि 4-5 दिवस लांबली असते. तर इथं खोबरे वगैरे चिरून घेतले. तीळसुद्धा छान असे भाजून घेतला आहे. भाजल तसं टिपामध्ये घालत होतो. काही गोष्टी मसाल्यांचा वाळला खडा मसाला असतो ना, त्याला नाही तेल मात्र कमी वापरायचं. म्हणजे ना आपण लाल तिखट आणि तीळ आहे ते बाकीचे मसाले आहेत ते थोडेसे कमी तेलामध्ये भाजले की लाल मिरच्या जेव्हा आपण डंगात टाकतो ते छान असं बारीक होतं. आणि डंगवाल्यानेच आम्हाला सांगितलं होतं की ही तेलामध्ये फक्त खोबरं कांदा वगैरेच भाजून आणा. वाळे खडे मसाले आहेत ते तेलामध्ये जे घालतात ते म्हणजे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून आणायचं. म्हणजे तेलाचा जास्त वापर करू नका ह्या खड्या मसाल्याचा, म्हणजे व्यवस्थितरित्या मिरच्याबरोबर कुटल्या जातात. तर खडे मसाले भाजायला इतका वेळ लागला ना, कारण की बाकीचे मसाले भरपूर होते. धने होते ते 1.5 किलो होते, जिरे 1.5 किलो होते, तीळ 2 किलो होतं. कारण की जिऱ्यापेक्षा आम्ही इथं तीळ जास्त घेतलं होतं. बाकीचे मसाले आहेत ते 50-50 ग्रॅम. बडीशेप स्किप केली होती आणि जे मोहरी वगैरे ती सुद्धा थोडीशी जास्त घेतली होती, 100 ग्रॅम वगैरे. आणि 10 किलोला इथं आम्ही 8 किलो मिठाचा वापर केला आहे. म्हणजे कसं प्रमाण बरोबर होतं. तर भाव असल्यामुळे थोडंसं त्याने मिरचीसुद्धा जास्त दिली होती, त्यामुळे मी 8 किलो इथं मीठ वापरलं आहे. तर बरोबर मीठ आहे, कारण की जास्त एखाद्या पुडी घालू नका. असा काय होतं मग आमटी मुरलं वगैरे खराट होते, आपल्याला काढता येत नाही पण घालता येतं मीठ, असं होतं. त्यामुळे मिठाचं थोडं प्रमाण इथं मी कमी घेतलं आहे. मसालासुद्धा इतका भाजताना घरभर इतका सुवास सुटतो ना, चटणी एकदम ना, पहिला असं वाटायचं मला आवडता अजिबात विषय नव्हता, पण स्वतः जेव्हा मी करायला लागले किंवा हे जेव्हा चॅनल चालू केलं ना, तेव्हापासून ना चटणी हा विषय मला खूप आवडता झाला आहे. आणि बघू शकता हे करून इथं मसाला भाजत आहे. अगदी कंटाळवाणा वाटायचा, काय काम आहे असं वाटायचं, पण आता असं वाटतं की बाबा एवढाच नुसता मसाला भाजत असतो, कांदा चिरायचा असतो आणि ह्याच्यापुढे काही काम नाही. कुठलीही गोष्ट आवडीने केली की ते काम न बनता आपली आवड निर्माण होते त्यात. तर हे जे चक्री फूल वगैरे आहे ते त्याच्यामुळं ना एकदम सुवास घरभर सुटला होता, कारण त्याचा मसाल्यांचा फ्लेवर आहे ना वेगळाच असतो. तर इथं तळून घेत होतो कढई ठेवूनच, कारण की लगेचच फ्राय होऊन होतात, करपत नाहीत व्यवस्थित, लगेचच तळले जातात, कारण तेल एकदम कडक असतं. आणि या तेलामध्येच मी खोबरं भाजून घेतलं आहे, म्हणजे लगेच तळून काढलं आहे. तर बघू शकता एवढंच जास्त तेलाचा वापर केला नाही. खडे मसाले आहेत ते खडेच असे ठेवले, म्हणजे मिरचीमध्ये छान असे कुटले जातात, त्यामध्ये मिरचीमध्ये बी राहत नाहीत आणि मसालेसुद्धा बारीक होतात. हे का मी 2-3 वेळा सांगत आहे. काही वेळा लोकांचे जे चटणी असतात ते त्यामध्ये बी म्हणजे मिरचीचं बी राहिलं जातं, थोडासा मसाला कुटण्यासाठी जास्त वेळ लागतो. तर ह्या गोष्टी टळाव्यात म्हणून मी तुम्हाला सांगते की खडे मसाल्यामध्ये तेलाचा वापर कमी करा. थंड झाला की लगेच क्रंची होतात, त्यामुळं नाही मिरचीबरोबर व्यवस्थित कुटले जातात. तरी 2-3 वेळा मला दंगवाल्याने, म्हणजे दंगवाले आहेत ते माझ्या चुलतीच आहे, काकीच आहे, ते सांगत होते की अशा पद्धतीने केलं की आम्हालासुद्धा बरं पडतं आणि तुमचा मसालासुद्धा व्यवस्थित होतो. त्यामुळे थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी मी टिप्स दिल्या आहेत ते लक्षात फॉलो करा, म्हणजे तुमची चटणी आहे ते एकदम परफेक्ट होणार.
तर ही थोडीशी कॉमेडीसुद्धा होत होती आमच्या घरामध्ये. त्यामध्ये जायफळ दिलं होतं, विलायची दिली होती. तर आमच्या सासूबाई म्हटल्या थोडीशी डाळ आणि गुळ घाल म्हणजे पोळ्या व्यवस्थित होतात. त्यामध्ये जायफळ वगैरे घातलं होतं, तळून घातलं होतं, तमालपत्रीसुद्धा घातले होते. आणि ही होती सुंठपूड, आमच्या नंदुबाईने फोडून दिली ती सुद्धा घातली होती. सुंठपूडसुद्धा आहे ते 50 ग्रॅम वगैरे घेतले आहे. ह्यामध्ये 2 जायफळ घातले आहेत. 10 किलोला आम्ही इथं बरोबर प्रमाणामध्ये घेतलं होतं. तिने दिल तसं जसा दुकानदाराने मसाला दिला आहे तशाच पद्धतीने घेतला आहे. जिरं तीळ आहे ती माझ्या ह्याच्यानुसार घेतलं होतं. तर हे बघू शकता, हे आहे हिंग घातली आहे तिथं ह्याच्यामध्ये तेलामध्ये. ते सुद्धा तेलामध्ये छान असे करपूस तळून घ्यायचे. फुगत वगैरे नाहीत, नुसताच तळले जातात, क्रंची होतात. ते सुद्धा काढून घेतले. सगळे मसाले तळल तसं एकदम तेल एकदम काळपट पडलं आहे. सोरगड्डेसुद्धा पहिल्याच्या काळी सोरगड्डे होते की तेलात टाकले की छान असे फुलायचे. आताचे जे सोरगड्डे आहेत ते थोडेसे कमी फुगतात, नाहीतर असे कच्चे राहिल्यात असं वाटतील तुम्हाला. कारण किती वेळ मी तेलामध्ये ठेवलं ते फुगत नव्हते. तर अशा दुसऱ्यांदा सुद्धा मी करायला गेले की सोरगड्डे बाबा फुगत असतील का, पहिल्यांदा तेल थोडं कडक नसेल असेल म्हणून. तर तसं काही नाही, थोडे गड्डेच आहेत ते. आता जे जरा नवीन फॅशन म्हणतात ना तशाच पद्धतीने सोरगड्डे आले आहेत, फुगले नाहीत. अशाच पद्धतीनुसार तळून मी बाजूला टाकले. आणि खोबरं तळण्यासाठी थोडासा उशीर लागला कारण की भरपूर असे खोबरं होतं. 2.5 किलो खोबऱ्याचा इथं वापर केला आहे मी इथं ह्या चटणीसाठी. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. आमची ही आहे ती पद्धत आमच्या सासूबाईंची आहे. सासूबाईने जसं सांगितलं आहे तसंच हा मसाला आम्ही खोबरं, कांदा, लसूण हे घेत असतो. की ज्यांना माहीत असतं ना लाल तिखट भरपूर त्यांचा अनुभव असतो, त्यामुळं त्यांच्याकडून विचारूनच बऱ्यापैकी हे साहित्य घेतलं आहे. तर इथं कांदा वापरला आहे 5-5.5 किलो. बघू शकता केवढं मोठं पातेलं ठेवलं आहे. हलवा येत नव्हतं. आणि ह्या कांद्यामध्ये जितकं तेल वापरतोय ना तेवढंच तेल आपल्याला पुरेसं होतं चटणी करण्यासाठी. तर 1.5 किलो तेलाचा ही कांदा तळण्यासाठी आम्ही इथं वापर केला आहे. आणि तेलसुद्धा लगेच एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून तेल घालायचं म्हणजे शिजल तसं. हे शिजवून घ्यायचा, भाजून घ्यायचा नाही, शिजवून घ्यायचा हा कांदा तेलामध्ये. मीठसुद्धा सकाळी आम्ही उन्हामध्ये ठेवलं की चटणीबरोबरच बारीक होतं. आणि दुसरी टिप्स तुम्हाला सांगतो, जे आपण मीठ आहे ते उन्हाला ठेवलं किंवा कडक झालं, तसंच कडक मीठ आहे ते एका डब्यामध्ये ठेवलं किंवा पोत्यात घातलं की घामवतं. आणि जेव्हा मिरचीमध्ये बारीक करतो ना तर बारीक होत नाही, मीठाला पाणी सुटतं आणि दोन्ही जरा गोष्टी अवघड जातात बारीक होण्यासाठी किंवा उशीर होतात. तर आम्ही चाललो होतो मिरचीचं हे करायला, म्हणजे चटणी करायला चाललो होतो. सगळं साहित्य एका बाजूला काढून ठेवलं, मसाला वगैरे, खोबरे, कांदासुद्धा थंड झालता, म्हणजे हे झालेला थोडंसं म्हणजे गरम थोडा मध्ये साईडला होता. नंतर तिथं गेल्यानंतर गार पाण्यात ठेवलं. तर आलो आम्ही तर डंगामध्ये. तर साफसफाई चालली होती आमच्या काकींची. साफसफाई झाल्यानंतर लगेचच आम्ही इथं चटणी करायला घेतली होती. डंगामध्ये पहिल्यांदा मसाला घातला आणि काकांचं सगळं सांगितलं की तुम्ही सांगितलं त्यांना, तुम्ही सांगितलं तसाच मसाला वगैरे भाजला आहे. मिरच्यासुद्धा छान वाळवून घेतल्या होत्या. जिरं वगैरे लगेच बारीक झालं मसाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा नाही ज्या मी सांगितल्या त्या टिप्स नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला थोड्याशा शंका वाटल्या की ह्या चटणी करताना तर नक्की मला कमेंट करून सांगा. मीठ कसं तुम्ही लागेल तसं वापरत होते, कारण की बी वगैरे चालू आहे ना, ते लागेल तसं ते मीठ वापरत होते. बघू शकता एकदम गुलालासारखी लाल भडक झणझणीत चटणी चालते. कारण की ह्यामध्ये लवंगीचा आणि जरा थोड्याशा लाल तिखटाचा आणि लाल कलरच्या ज्या मिरच्या असतात थोड्याशा कलर येण्यासाठी त्यासुद्धा वापरल्या आहेत. जरा ती सगळ्या चटणी पटपट म्हणजे 1.5 तास ते 2 तासामध्ये ही चटणी तयार झाली. थोडीशी 10-15 मिनटं लाईट गेली मध्ये, नाहीतर 1.5 तासामध्ये ही चटणी आमची घरगुती तयार झाली. साप आळीचा डंग असल्यामुळं आणि मसालासुद्धा व्यवस्थितरित्या भाजल्यामुळं ना चटणीसुद्धा कुरकुरीत झाली होती आणि लगेचच बारीक झाली. बघू शकता या चटणी मस्त झाल्या आहे. आणि ही बघा झटपटवाली ही मशीन. आपल्या जेव्हा आई वगैरे आपली चटणी करायची तेव्हा बघा सगळं डंगामध्येच घालायची, म्हणजे सकाळी गेलेली आई संध्याकाळी परत यायची चटण्या करायला. पण आता घेण्यात 1.5 तासात यायचं कारण म्हणजे की आता मशीन निघाली आहे. ती मशीनमध्ये ना बघता बघोस करणार, लसूण लगेच 5 मिनिटात बारीक होतो, खोबरं बारीक होतं, आलं बारीक होतं, काही असू दे, कांदा वगैरे लगेच बारीक होतं बरं का. बघू शकता व्हिडिओमध्ये 10 मिनिटात एवढा सारा मसाला आपण कष्ट केलेला आहे ना एकदम क्षणभरात ना बारीक होतो. त्यामुळं ना ही चटणी तयार होते 1.5 तासात. म्हणूनच मी म्हटलं की 1.5 तासामध्ये ही चटणी तयार झाली. नाहीतर आपल्या वेळेला आपली आई सकाळी 2-3 दिवस ह्याच्या मागं लागायची. नंतर सकाळी चटणी करायला गेल्यानंतर संध्याकाळी परत यायची, कारण की सगळा मसाला येतो आपण एका डंगात घालायचो, थोडं काढायची, म्हणजे भरपूर असे कष्ट होते तेव्हा चटणी करायचं. पण आता सगळ्या सोयी निघाल्यात, 6-10 असा पारा निघाल्यात.
चटणी करण्यासाठी. त्यामुळे झटपट अशी चटणी तयार होते. मसाला तयार करण्याची चटणी वेगळी, मसाला सुट्टा करायची चटणी वेगळी, मिक्स करायची वेगळी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी मशिनी वेगळ्या आहेत. त्यामुळं लगेच चटणी तयार होते. म्हणजे शेवटचा पार्ट आहे हा चटणी मिक्स करायची. ओला सगळा मसाला वगैरे घालून हे मिक्स करून घेतलं. पहिला वाळा मसाला करून सगळं बारीक करून घेतलं आणि ही मशीन आहे ती चटणी सुट्टी करायची. ह्याच्यामुळे एक फायदा काय होतो की चटणी ती जास्त दिवस टिकते सुद्धा आणि मोकळी होते. हा व्हिडिओ बघायला आवडला असल्यास जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.